आपल्या बार्शीच्या अलीपूर रोडवर राहणाऱ्या श्रीमती पंचफुला श्रीरंग बोटे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपण खूप मोठे मोठे साहित्यिक बघितले, आपण मोठ्या साहित्यिकांना भेटलो, मात्र मी आज आजींकडे आलोय, आजींशी गप्पा मारणार आहे. आणि आजीचं जे काही काम आहे ना ते आपल्या गप्पातूनच तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. आणि बोटे मावशी आहेत, या बोटे मावशी नेमकं करतात काय, या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याशी चर्चा करून त्या सगळ्या जाणून घेणार आहोत. मावशी नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल बऱ्याचदा अनेक ठिकाणी ऐकलं की तुम्ही खूप काही काम करता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्ही निरक्षर आहात, शिक्षण नाही. मात्र मी असं सांगेन की शिक्षणाचा आणि माणूस होण्याचा काही संबंध नाही. शिक्षणानं नोकरी मिळते, शिक्षण तुमच्या जीवनामध्ये महत्वाचंच आहे, शिक्षणानं दिशा मिळते. मात्र शिकला नाही म्हणून तो माणूस कधी बिनमहत्वाचा ठरत नाही. आणि म्हणून मावशी पण कधी बिनमहत्वाचं अजिबात ठरलं नाही. गोधडी, ही गोधडी म्हणजे आधी परंपरा खरं तर बाजूला चालली. गोधडी ज्याला आपण लेपाट म्हणतो, ग्रामीण भागामध्ये अनेकांना हा शब्द परिचित आहे. आता हे जे लेपाट आहे, हे लेपाट आहे, याला गोधडी म्हणतो. ही गोधडी मावशी तयार करतायत आणि गेल्या अनेक वर्षांपासून मावशींचं हे गोधडीचं काम आहे. आणि मी तुम्हाला अतिशय अभिमानाने सांगेल की ही गोधडी तुम्हाला दिसायला इतकी सुंदर वाटते, मात्र ही जुन्या कपड्यांपासून केलेली गोधडी आहे. पण फक्त त्याला सजवलेलं आहे, त्याला नट एकदम त्याला अतिशय उत्तम असं आकर्षक बनवलंय. आणि सारी किमया बोटे मावशींची आहे. आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगेल की ही जी गोधडी आहे, ही गोधडी बार्शीमध्ये मावशी करतायत. मात्र या गोधडी कुठे कुठे गेल्या त्या मावशीच आपल्याला सांगतील. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या गोधडी लोकांनी मागणी नोंदवून त्या मावशींकडनं तयार करून घेतले. ही गोधडी मी कशी बनवली, म्हणजे काना टाकाऊ वस्तू आणि टिकाऊ धंदा, म्हणजे हे सगळं. आणि आणि म्हणजे मी तुम्हाला सांगेन की एकतर ही गोधडी जी आहे, ही गोधडी ज्या पद्धतीने बनवली ना ती तिला तेवढं आकर्षक करणं. आणि ती गोधडी बनवल्यानंतर ती थंडीमध्ये, उन्हामध्ये, कोणत्याही मोसममध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये ती वापरता यावी अशा पद्धतीची ती गोधडी आहे. ही कुठच्या दुकानात विकत मिळणार नाही तुम्हाला, ती कोणत्या मॉलमध्ये विकत मिळणार नाही. बोटे मावशींच्या हाताची कला आहे. आणि ही जी आहे ना तर ही गोधडी, ही तुम्ही बघताय, ही गोधडी आहे. ही गोधडी की ज्या गोधडीनं म्हणजे तुम्ही ती गोधडी पाहिजे इतकी भारी आहे ना, तर याला इतकं सुंदर म्हणजे त्यांनी ते त्याला सजवलंय. आणि याच्या आतमध्ये जुने फाटके कपडे आहेत जे कामाचे नाही आहेत. तर त्याबद्दल पण आपण मावशींची चर्चा करणार आहोत. मावशी, हे गोधडी बनवायचं जे काम आहे ना ते किती वर्षापासून करताय तुम्ही? मी कुणाचं बघितलं नाही, शिकले नाही, काय झालं, लय फाटकं लुगडं होतं माझ्या. मी 7 रुपयाने गेले मंजुरीला आणि तिथं म्हणजे 5 रुपये द्या दंड घाला. मी आणलं, मी तर गड्या बरोबर 7 रुपये कमी लेत, कशाचं देऊ. मग ती म्हणजे काय, मग की भाडं करीन एक आली होती शेजारी, तिची मी नुसती बघितली, पण ही अशी एवढी चांगली नव्हती, साधारण होती उग. मग मी काय केलं, तडप हातरली, पण ती जमच ना मला पहिल्यांदा. घोळ पडायचा, काय पडायचा. मग मी तसंच आपदून हे केलं. मग त्यात झेंपर पीस, पॅन्टी, शर्ट, गावणी असले बारके हित कपडे घालून हातरून, पण दोरं घ्यायचे खाली आणि पुन्हा मिशनीवर बसले की ती दोरं काढायचं आणि ही शिवायची. मनाने शिकले माझ्या. कोणतीही त्याच्यासाठी तुम्ही कोर्स केलेला काय नाही कोणी मला शिकविलं सुद्धा नाही. बघा, मावशीने कोणताही कोर्स केला नाही. बरं, हे गोधडी करण्यासाठी सगळे जुडे कपडे न वापरात नसलेले टाकून दिलेले, पुसून असं घर पुसायला केलेले ते टाकून दिलेले फाटके. मला महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ही गोधडी जी आहे ना, खरं तर ही परंपरा आता जवळजवळ पडद्याआड चालली आहे. ती काळाच्या पडद्याआड परंपरा चालली आहे. पण तुमच्यासारख्या ज्या या पिढीतल्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्यामुळे गोधडीची संकल्पना अजूनही अस्तित्वात आहे. पण तुम्ही बनवलेल्या ज्या गोधडी आहेत त्या गोधडींची कुठून कुठून मागणी तुम्हाला येते? आम्ही चारीधामला गेलतो चौधरी कंपनीत. त्यांनी सोलापुराहून जीप भरून आणली कपडे, त्यांनी नवेच आणले होते तसले. मग आम्ही त्यांच्या गेलो आहेत चारीधामला, तर नाशिकला तिकडं चारीधामला त्यांनी नेले 50 गोधडी माझ्याकडून शिवून. चारधामला गेलो. हो, काशी रामेश्वर, जगन्नाथपुरीला ही तिकडं त्यांनी त्या गड्यांना दिली वापरायला चौधरी कंपनी. औरंगाबादला, बीडला आणि भगवंताला पण घातली गोधडी. माझं काय झालं, सगळे ही चिंध्या नेल्या, लय पाठी माझा सत्कार केला. कशा केल्या, काय केल्या. मी म्हणलं तुला बी गोधडी घालते रे म्हणलं भगवंताला. माझा ऑक्सिडेंट झाला आणि 15 दिवसात आले. मग मी बडव्याला विचारलं, 125 रुपये मीटर करून हेल्मेट घेतलं 5 मीटर.
साधं 5 मीटर आणि 200 रुपयाची लेस घेतली. चारही कोपऱ्याला 4 स्वस्तिक काढल्या, मध्ये चक्र काढलं, शिवलं की इतकं कमी पडायचं आणि उकरलं की बराबर. मी म्हणलं कसं करावं, आजी शेजारी आजी होती वसायची. मी म्हणलं हे उकरलं की कमी पडतंय. ती म्हणली काय बोलला होता. मी म्हणलं गोधडी घालते भगवंताला, तुम्ही रजाई केली. मग गेले मी कपाटातला एक झेंपर पीस घेतला, फाडला आणि जोडला की बराबर बसला. अजून गोधडी माझी 26 वर्ष झालं घातलेली, अजूनही काढली नाही बडव्यानी. क्या बात. भगवंताच्या देवळात म्हणजे बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंत. सोनाराने माझी परीक्षा घेतली भगवंतानी, म्हणजे ठिगळ लावल्यावर गोधडी झाली. क्या बात आहे. बघा की गोधडीचं वैशिष्ट्य असं आहे की गोधडी ही नव्या कापडाने दिसती गोधडी तयार होत नाही, तर त्याच्यासाठी जुनं कापड लागतं, वापरात नसलेलं कापड लागतं. आणि बोटे बावशिडी नवस बोलला होता ऍक्सिडेंट झाल्यानंतर की बाबा ही गोधडी माझी जी आहे ना, यांनी केलेल्या गोधड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत. म्हणजे नाशिक, त्र्यंबकेश्वर, 4 धाम पर्यंत त्यांच्या गोधड्यांची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ही जी गोधडी त्यांनी केली आहे, गोधडी जुन्या कपड्यांपासून, त्याला जुना कपडा एखादा तरी लागतो. त्यांचा ज्यावेळेला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की बाबा मी भगवंताला, ग्रामदैवत आहे माझं, भगवंतामुळं, विठ्ठलामुळं, म्हणजे या ज्या भगवंतामुळं मला हे सगळं जमायला लागले, तर भगवंताला सुद्धा मी गोधडी घालीन. आणि खरं म्हणजे हा श्रद्धेचा भाग मुळाच नाहीये, परंतु तो जो आहे ना तो सकारात्मकतेचा आहे. तुमच्या आतमध्ये तुमच्या भगवंताविषयी, अध्यात्माविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी असलेली जी निर्मळ भावना आहे तो भावनेचा विषय आहे. तर त्याने असं केलं की मी भगवंताला गोधडी घालणार. आणि भगवंताला गोधडी घातल्यानंतर ज्या पद्धतीने नरहरी सोनाराला कमरेचा पट्टा नरहरी सोनाराने तयार केल्यानंतर सुद्धा तो लवकर बसत नव्हता, की जोवर त्यांनी डोळे उघडले नाहीत तोवर तो पट्टा विठ्ठलाला बसला नाही. म्हणजे लक्षात घ्या की आता त्याच पद्धतीने गोधडी वेल्वेटचं कापड आणून गोधडी करून भगवंताला गेल्या मावशी, मात्र ती बऱ्याचदा त्या नेला की ती त्यांना बसत नव्हती भगवंताला. तर त्यांनी त्याच्यासाठी एक काम केलं की त्याला पुन्हा जुना कपडा लावला आणि तेव्हा त्या गोधडीचं माप भगवंताला बरोबर बसलं. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये ही गोधडी जी बनवायची कला आहे, या कलेचा कोणताही कोर्स नाही, त्या संदर्भातला कोणता अभ्यासक्रम नाही, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा ही गोधडी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की या सगळ्यासाठी जेव्हा तुमच्याकडे मागणी येते तेव्हा? मला सांगोल्याची गाडी आली होती न्यायला, इमानाने मला न्यायचे होते. 10 मिसनी आणि एक हॉल देतो म्हणले, पण माझी मुलं म्हणले अडाणी आई तू, तुला कुठं नेते, मला जाऊ दिलं नाही. नाहीतर मला लई डिमांड होतं, पण पोरं म्हणले नको. परदेशामध्ये त्यांच्यासाठी गोधडी हवी आहेत म्हणून परदेशातून त्यांना या गोधडीची मागणी आली होती आणि त्यांना परदेशात विमानाची सुद्धा व्यवस्था केली होती. म्हणजे बार्शी किती वैभवशाली असलेलं शहर आहे की या बार्शीमध्ये ग्रामदैवत भगवंतांनी, म्हणजे त्या भगवंताच्या भक्तांनी या सगळ्यांनी पावन झालेली बार्शी भूमी आहे. आणि या बार्शी भूमीमध्ये एवढी वैभवशाली बार्शी अशा माणसांमुळे की निरक्षर आहे परंतु वव्या आहेत, भारुडा आहे, त्यानंतर गवळणी रस्ता आहेत, स्वरचित गवळणी आहेत, स्वरचित कविता आहेत, स्वरचित गाणी आहेत, स्वरचित उखाणे आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे गोधडी बनवण्याची जी कला आहे ही कला खरं वाखाणण्यासारखी आहे. मी तुम्हाला सांगेन की ही जी गोधडी आहे, ह्या गोधडीला मुंबई, ठाणे या सगळ्या शहराबरोबर महाराष्ट्रातली जी मोठी शहर आहेत त्या शहरांमधून मागणी, आज पण मागणी येते. नेऊन ती मुंबईला एक मुलगी दिली, तिच्या आईने नेली शिवून. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक इथून अजून पण त्यांना गोधडीसाठी त्यांना त्याची नोंदणी इथं त्यांच्याकडे केली जाते. म्हणजे तुम्हाला काम करण्यासाठी खूप मोठी क्षेत्र उपलब्ध असतात. मग आपण असं म्हणतो की एखादा शिक्षित झालेला एखादा तरुण असेल, त्याला वाटते की मला नोकरी नाही, आता मी काय करू, मी एवढं शिक्षण वाया गेलं. मात्र शिक्षण कधीही वाया जात नसतं आणि जीवन सुद्धा कधी वाया जात नसतं. त्यामुळं जन्माला आला तर जीवन वाया जाणार नाही, शिकलात तर शिक्षण वाया जाणार नाही, एवढंच सूत्र तुम्ही पाळा. कारण बोटे मावशी याचं उत्तम उदाहरण आहे. ते ज्या मानवी जन्मामध्ये इथं आलेत, या मर्त मानवी लोकांमध्ये ते अवतरले आणि त्यांनी त्यांचं जीवन वाया जाऊ दिलं नाही. त्यांना जे जे येतं, जे जे जमतं त्या बोटे मावशी करत राहिल्या. आणि बोटे मावशी म्हणजे आजच्या महिलांच्यासाठी, शिक्षित महिलांसाठी, शिक्षित मुलींसाठी, अशिक्षित महिलांसाठी, त्याचबरोबर आर्थिक विवंचनेनं किंवा निराशेनं ग्रासलेल्या महिलांसाठी बोटे मावशी खऱ्या अर्थानं म्हणजे
पथदर्शी असं काम करतायत आणि ते दीपस्तंभ आहेत असं मी म्हणेन. आणि खरं कौतुक वाटतं बोटे मावशींचं मी मनापासून खरं कौतुक करतो, अभिनंदन करतो या सगळ्यांमध्ये. नाहीतर माणसाच्या आयुष्याचा एकूण कालावधी असतो किती, एकूण 80 ते 100 वर्षाचा माणसाचा कालावधी असतो. या 100 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला स्वतःच्या आयुष्याचा उत्सव करता आला पाहिजे. शेवटी संकट तर प्रत्येकालाच आहेत, समस्या प्रत्येकालाच आहेत, त्या बोटे मावशीला पण होत्या. मात्र वयाच्या 75 वर्षी सुद्धा आज पण त्या गोधडी तयार करतात. आपण किती वयाचे झालो, किती वर्षाचे झालो याच्यावर आपलं तरुण पण म्हातारपण ठरवायचं नाही. आपल्या मनाला उभारी देणाऱ्या गोष्टी आपण करत राहिलो ना, जीवनाचा उत्सव आपाप होत राहतो. आणि बोटे मावशी त्याचं उत्तम उदाहरण आहे. मी बार्शीकरांना आवाहन करेन, संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करेन की बोटे मावशी ज्या पद्धतीने काम करतायत आणि या सगळ्या घराचा उदरनिर्वाह करतायत, खरं मी त्यांना सलाम करतो. कारण या सगळ्यांमध्ये मुलं घडवणं, त्याचबरोबर घर चालवणं, याच्यासाठी त्यांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. मात्र त्या ठामपणे उभा राहिल्या आणि स्वतःच्या अंतर्गत गुणकौशल्यांना त्या विकसित करत राहिल्या. आणि मग गोधडी सारखी जी काही कला आहे त्यांच्याकडे ती अवगत केली आणि ती गोधडी आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून दूरवर पोचली आहे. आणि बार्शी त्या गोधडींबरोबर सुद्धा बार्शी पोचले. खरंच मावशी, मनापासून तुमचे धन्यवाद.